एकाने बोला कळत नाही काय, एकाने बोला कळत नाही काय, तेव्हा का ते एका राजकीय पक्षाचे आमदार होते. आता ते सहकारी बँकेकडनं उपलब्ध करून त्या ठिकाणी देणार, ट्राय पार्टी अग्रीमेंट त्या ठिकाणी करणार. मी उत्साहाबद्दल फक्त सांगतो, बाकीच्या बद्दल पण कमी अधिक प्रमाणात आमचं असंच. अरे बाबा, राज्य सरकारचे होते ना, कुणाच्या मंत्री तुझ्यामध्ये होते. अरे मी ऍग्रिकल्चर फायनान्स मिनिस्टर म्हणून मी तू माझं बजेट ऐकलेलं दिसत नाही. तो त्या दिवशी कामात होता. मी अतिशय व्यवस्थित विशद केलं आणि सांगितलेलं आहे. आम्ही एकाने बोला कळत नाही काय. गेल्या 15 दिवसांत साहेबांची 3दा तुमची बैठक झाली, रयतची बैठक झाली, आजची बैठक, जयदादाच्या साखरपुड्यात तुमची भेट झाली. या सगळ्या भेटीकडे महाराष्ट्र एका अपेक्षेच्या नजरेनं बघतोय की पुन्हा तुम्ही एकत्र. संजय राऊत तर म्हणाले की काका आणि पुतणे एकत्रच आहेत. यामध्ये परिवारातलं साखरपुड्याचा कार्यक्रम असला तर परिवार म्हणून एकत्र येतात. ही महाराष्ट्राची संस्कृती परंपरा आहे, ही वर्षानुवर्ष चालत आलेली आहे. त्याच्यात बाकीच्यांनी फार काही चर्चा करण्याचं कारण नाही. तो पवार परिवाराचा अंतर्गत प्रश्न आहे, नंबर 1. नंबर 2, पवार साहेब ज्या संस्थेचे अध्यक्ष आहेत त्या संस्थेमध्ये मी पण सदस्य म्हणून काम करतो किंवा ट्रस्टी म्हणून काम करतो. उद्याच्याला आम्ही तिथे जातो ते उपमुख्यमंत्री म्हणून जात नाही. रयत शिक्षण संस्थेच्या ह्याच्यात डॉक्टर विश्वजित कदम, रामशेठ ठाकूर, ज्यांचे चिरंजीव प्रशांत ठाकूर भाजप, सर्वसामान्य गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण देणारी संस्था आहे. इथं असणाऱ्यापैकी कुणी ना कुणी रयतमध्ये शिक्षण 100% घेतलं असेल. आणि एक चांगली संस्था कर्मरांडांनी काढली. त्याचे पहिले अध्यक्ष चव्हाण साहेब होते, नंतर अध्यक्ष वसंतदादा झाले, आता पवार साहेब आहे. त्याच्यावर तिथं पण एआयचा काय आपण वापर करू शकतो, नवीन शिक्षण कशा पद्धतीने आपण त्या मुलांना मुलींना देऊ शकतो, त्याच्याकरता फंड्स कसे उभे करू शकतो, म्हणून ती मीटिंग होती.